नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. ॲक्च्युली गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून आहे. 1 वाजला आहे आणि आमच्या घरी बघा काय बनतंय. अळूवडी, माय मोस्ट फेवरेट. स्वतः मम्मी इथे बनवते आणि मी माझ्या लाईफमध्ये एक गोष्ट अपग्रेड केली आहे. सो मी हे बघा ब्राऊन राईस मागवलं आहे. आधी पण जेव्हा मी स्ट्रगल करायचं तेव्हा मी ब्राऊन राईस, स्प्राउट्स हेच सगळं खायचं. आणि आता मी जेवण बनवणार आहे. काल मी भेंडी आणलेली, गावठी भेंडी, म्हणजे ना असे मोठे मोठे भेंडी आहेत. बघू तुम्हाला दाखवते, मम्मी काढून नाही ठेवले. येस, इथेच इकडे गावच्या मावशी बसतात, बदलापूरवरून येतात आणि त्या अशा गावठी भाज्या आणतात. आता ॲक्च्युली मला कोणीतरी सांगितलेलं की एवढ्या मोठ्या मोठ्या ज्या भेंडी आहेत ते काही ओरिजिनल नाही आहे, पण ठीक आहे, इट्स ओके. आम्ही ते बनवल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते. सो आता मी ते कापून घेते आणि ब्राऊन राईस बनवणार आहे आज आणि मुगाची डाळ. सो आता मम्मी बाहेर मावशींसोबत बोलते, तोपर्यंत मी भेंडी कापून घेते. इथे आहे भेंडी अँड हिअर इट इज ब्राऊन राईस आणि इथे डाळ शिजायला ठेवली आहे. इथे मी काकडीची कोशिंबीर बनवते अँड दॅट्स हाऊ जेवण आता रेडी होईल लिटरली 10 मिनिटात, कारण भाजी आणि भात झाले. डाळीला फक्त फोडणी द्यायची. दॅट्स इट टू अँड सो जेवण रेडी झालं की मग आपण जेवायला बसू आणि मम्मीला विचारू की जेवण कसं. ॲज यू ऑल कॅन सी जेवण रेडी आहे. ब्राऊन राईस, मुगाची डाळ, भेंडीची भाजी, अळूवडी माय मोस्ट फेवरेट, काकडीची कोशिंबीर आणि मम्मीचं ताट. आय एम शुअर जेवण चांगलंच झालं असणार आहे. आता आम्ही जेवून घेतो आणि मला नेल्स पण करून घ्यायचे आहेत. सो मी बघते, तिला विचारते ती फ्री आहे का इव्हनिंगला, आणि जर नसेल तर मग उद्या करते, कारण आता रक्षाबंधन येणार आहे आणि त्यानंतर माझा एक इव्हेंट आहे. सो मला नेल्स करून घ्यायचे. बाकी सी यू गाईज इन अ वाईल. आणि आज मी पुन्हा एकदा फेशियलचा व्लॉग बनवते. सो मी कॅम्पेकीचा फेशियल मागवला आहे, विच इज ग्लास ग्लो स्किन, आणि ह्याच्यात 11 स्टेप्स आहेत. कोरियन स्किन केअर रिच्युअल्स असं लिहिलं आहे. तर आणि आता मी हे फेशियल ट्राय करणार आहे. मला माहिती नाही याचा रिझल्ट कसा आहे. मी जेव्हा मागवलं त्यानंतर मी गुगलवर चेक केलं. सो लेट्स ओपन दिस. अरे देवा, ह्यात काय काय आलं आहे ते बघू. अच्छा, दोन्ही साईडला सामग्री आहे. इट्स लाईक दिस. सो हे बघा, ह्याचं पॅकेजिंग असं आहे. आता आपल्या हातात ना हे 6 पाउचेस आहेत आणि हे 2 मास्क प्लस हे 3 आणि हे सनस्क्रीन, सगळ्या गोष्टी मिळून आहेत 11 स्टेप्स. आता आपण फेशियलला सुरुवात करूया. ह्यामध्ये लिहिलं सुद्धा आहे की ते कसं वापरायचं. सो आपण इन्स्ट्रक्शन्स फॉलो करूया आणि त्या हिशोबाने जाऊया. सो दिस इज द इन्स्ट्रक्शन कार्ड. हे बघा, हे आपलं जे मेन पॅकेजिंग होतं, मेन बॉक्स होता, त्याच्या मागे हे प्रिंटेड आहे आतल्या बाजूला. सो तुम्हाला हे बघून स्किन केअर करायचं. तुम्हाला सर्क्युलर मोशनमध्ये, म्हणजे असं अपवर्ड मोशनमध्ये ही क्रीम लावायची आणि मग पुसून टाकायची. माझी स्किन बघा ना किती छान वाटते. पीलिंग सोल्युशन कॉन्सन्ट्रेट, कारण 3 बॉटल्स आहेत. सो कन्फ्युजन नको म्हणून मी तुम्हाला दाखवते की ह्याच्या मागे नाव लिहिलेलं आहे. सो ते व्यवस्थित वाचा आणि मग लावा. फर्स्ट स्टेप, एन्झाईम मायक्रोफोलिएंट. तर आता 15 मिनिट्स झाले. मी थोडंसं गरम पाणी घेतलं आहे मगमध्ये आणि तुम्हाला गरम पाणी असं लावायचं आहे. ते तुम्हाला सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करत काढायचं आहे. अँड देन यू टेक इट ऑफ विथ द स्पॉन्ज. डर्मा केअर कॉन्सन्ट्रेट हातावर घेऊ, लावू आणि पूर्ण स्किनमध्ये अब्झॉर्ब होईपर्यंत त्याला सर्क्युलर मोशन्समध्ये मसाज करू. ही आहे 6 स्टेप प्युरिफाईंग जेल. आता ह्या जेलला पण तुम्ही पूर्ण फेसवर असं लावून घ्या आणि त्यानंतर सर्क्युलर मोशन्समध्ये स्किनमध्ये अब्झॉर्ब होईपर्यंत त्याला मसाज करा. सो लेट्स डू इट. आता ह्याच्या मागे पण लिहिलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते, वाचा.
ठीक आहे. आता हे कशासाठी वापरलं जातं तर हे पूर्ण फेसवर लावायचं नाही आहे. इट इज ओनली फॉर अंडर आईज आणि इथे जो पफिनेस असतो ना आपला त्याच्यासाठी आहे. आणि डिरेक्शन कार्डमध्ये असं मेन्शन केलं आहे की जिथे जिथे पफिनेस आहे तिथे तुम्ही हे लावू शकता. आता माझ्या पूर्ण फेसवर फक्त इथे पफिनेस आहे, तुम्हाला दिसत असेल, आणि डार्क सर्कल जिथे येतात म्हणजे अंडर आयचा जो एरिया आहे तिकडे हे लावायचं आहे. सो लेट्स अप्लाय दिस. दिस इज आवर 8th स्टेप विच इज कॉल्ड आर्गन इमल्शन. आणि तुम्हाला हे जे दिसतंय ना मॉइश्चरायझर, ॲक्च्युली हा मास्क आहे. हे लावायचं पूर्ण फेसवर आणि 10 मिनिट्स नंतर हे ट्रान्सपरंट होईल. ट्रान्सपरंट झाल्यानंतर तुम्हाला असं सर्क्युलर फॉर्ममध्ये परत मसाज करायचं आहे आणि ते ऑइल सगळे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत यू हॅव टू कीप मसाजिंग. आता मी एकदम थिन लेअर लावली आहे, तुम्हाला दिसत असेल. तर आता 10 मिनिट्स झालेत आणि तुम्ही बघू शकता मी जी लेअर लावलेली ना मॉइश्चरायझरची ती ऑइलमध्ये ट्रान्सफॉर्म झाली आहे. आता हे जे ऑइल आहे हे आपल्याला सर्क्युलर फॉर्ममध्ये मसाज करून स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करायचं आहे. सो लेट्स डू इट. ओके, तर आता बघा ही स्टेप पण झाली आहे, स्टेप 8. ते जे सगळं ऑइल होतं मी त्याला मसाज करून स्किनमध्ये टाकलेलं आहे. अँड स्किन बघा किती प्लम्पी वाटते. अँड दिस इज आवर 9th स्टेप. आता 9th स्टेपमध्ये काय तर मास्क आहे. तो मास्क आपण लावायचा आहे फेसवर ह्याच्यावरच. आता ह्याला वॉश नाही करायचं आहे किंवा ह्याला कॉटनने पुसायचं नाही आहे, ह्याला असंच राहू द्यायचं. म्हणजे 8 स्टेप पुसायची नाही आहे. त्याच्यावर हा मास्क लावायचा आणि 10 to 15 मिनिट्स ठेवायचा आहे. आपली 9th स्टेप झालेली आहे. सो आता आपण हे 2 मास्क मिक्स करूया बोलमध्ये आणि त्यांनी हा असा स्पॅच्युला दिला आहे. सो ह्याने तो मिक्स करायचा आहे पूर्ण असा स्मूथ होईपर्यंत. सो मी तुम्हाला दाखवते, जस्ट वेट. हे असं तुम्हाला ह्याच्यावर ठेवायचं आहे, म्हणजे असं फेसवर ठेवायचं आहे पूर्ण नेकपर्यंत. आणि हा जो आपण मास्क बनवणार आहोत ह्या दोन्ही गोष्टी मिक्स करून तो मास्क ह्या क्लॉथवर लावायचा असा. सो लेट्स डू द नीडफुल. सो आता आपली ही पेस्ट रेडी झाली आहे, स्मूथ पेस्ट. आणि त्याला पेस्ट बनवल्यानंतर लिटरली 5 मिनिट्सच्या आत तुम्हाला यूज करायचं आहे. आता मी हे असं ठेवलं आहे इथे, ठीक आहे. सो आय हॅव रिमूव्ड दिस. हे बघा असा मास्क ड्राय होतो. आता हा मी फेकणार आहे आणि एक एक्स्ट्रा हँकी घेऊन बसा तुम्ही, म्हणजे जे रिमेनिंग आहे ना पार्टिकल्स ते तुम्ही हँकीने काढा. अँड आवर फायनल स्टेप, सनस्क्रीन. सो ॲज यू ऑल कॅन सी माझा फेशियल सक्सेसफुली डन झाला आहे आणि माझी स्किन शाईन करते आहे. अजून 2 दिवसांनी याचा रिझल्ट कळेल, कारण ज्या दिवशी आपण फेशियल करतो त्याच्या 1 दिवस सोडून म्हणजे परवा आपल्याला ॲक्च्युली कळेल की फेशियल कसा झाला आहे. अँड आय थिंक छान झालं आहे, छान होतं हे किट. मलाच माझा फेस इतका आवडतोय. गाईज आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ह्याच्यानंतर पण मी एखादा स्किन केअरचा ब्लॉग बनवेन. आणि त्यानंतर राखी येते, सो रक्षाबंधनला आपण जरा मेकअपचा ब्लॉग बनवूया. बट ॲक्च्युली मला ठसका लागला ब्लॉगच्या मध्येच की आता राखी येते 7-8 दिवसाने. सॉरी, सो आता राखी येते 7-8 दिवसाने. सो पुढचा ब्लॉग तुम्हाला मेकअपचा दिसणार आहे
की बेसिक मेकअप कसा करायचा, म्हणजे मी तरी कशी रेडी होते. अँड देन यू कॅन फॉलो, आणि तुम्हाला इंस्टाग्रामला पण व्हिडिओ मिळेल की गेट रेडी विथ मी. सो स्टे ट्यून गाईज, आणि स्टे हॅपी, स्टे हेल्दी. गणपती बाप्पा मोरया.